थोडी आमने सामने असा भावकी विरुद्ध फायटर्स या ठिकाणी बक्षिसांचा आता पाहूया. महेश पटेकर कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय. महेश पटेकर. प्रसाद बिरी आपण नाणेफेक करून घ्यायची फायटर विरुद्ध. आणि सर्व खेळाडू रसिकांचे प्रेक्षकांचे पुन्हा एकदा गोविंद पथकातर्फे खूप खूप आभार. अक्षय राखाडे आपण कुठे आहात इकडे समालोचन. चला आता नाणेफेक होते ती फायटर विरुद्ध भावकी. चला आणि नाणेफेक होते ती फायटर विरुद्ध भावकी आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो फायटर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय तो जय महाराष्ट्र फायटर पंकज पवार अँड टीम. चला पंच सामना चालू करायचा आहे आणि जय महाराष्ट्र फायटर संघाला मी विनंती करतो की आपण आपलं क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे मैदानामध्ये. आणि अक्षय राखाडे कुठे असतील कृपया आपण समालोचन कक्षाकडे यायचं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून फायटर या संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते भावकी या संघाला. फलंदाजीसाठी येतो तो भूषण आणि स्वतः सूरज विषय येतात का आता कर्णधार येणार आहेत ते पाहूया आता. इथे आम्हाला भावकी या संघासाठी बक्षीसचा वर्षाव आलाय का सचिन बांगर यांनी हे जर हे सामना हारले
तर सनी रोकडे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. सचिन म्हात्रे आपण कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. थांबा, आता मसाला दूधचं नियोजन आहे. जे जे सेल्फी आहेत, ज्यांनी 3च्या वरती सेल्फी घेतलेत त्यांना मसाला दूधचं नियोजन केलेलं आहे मंडळाने. पण तो स्ट्रॉ नाही प्यायचा अशी आपणास विनंती. परंतु टाइगर कभी दूध नहीं पीता. शुलुलू. आणि आखणी झालेली आहे ती. आणि सचिन बांगर यांच्यासाठी आता बक्षिसांचा वर्षाव होतोय तो. हा सामना जर ते हारले तर सनी रोकडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांच्यासाठी. सनी रोकडे यांच्याकडनं बांगर यांच्यासाठी. भावकीवरती बरंच लोकांचं प्रेम आहे, कारण की त्यांनी बरेच रेशन कार्डमध्ये आपला हिस्सा नोंदवला त्या भावकी करून. असे सचिन बांगर विरुद्ध पंकज पवार, टेलिकॉम क्षेत्रामध्ये उद्योजक म्हणून ज्यांचं नाव आहे. विवो असू दे, रिअलमी असू दे, आयफोन असू दे. पंच म्हणून मी गणेशदादा कोलते यांना विनंती करतो आपण या सामन्याची पंच म्हणून भूमिका घ्यायची आहे. गणेशदादा कोलते प्रथम. आणि फलंदाजीसाठी आले ते सूरज विशे आणि भूषण उदिवाल भावकी या संघाकडून. आणि गोलंदाज वेद उर्फ गट्टू. दोन्ही गट्टू एक नॉन स्ट्राईक हँडला आणि एक गोलंदाजीसाठी. आणि पंच दाखल झालेले आहेत हर्षल भालके. आणि सूरज विषय काहीसं डिस्कशन करून हा सामना 3 षटकांचा होईल. आणि पहिला चेंडू वेद याचा सूरजसाठी आणि ललित यांच्या बॅनरच्या माध्यमातून चपराक लावून दिली ती सूरज यांनी. पाहूया पुढील चेंडू. आतापर्यंत 2 धावा जमवण्यात यश आले ते भावकी संघाला. 2 चेंडू 2 धावा. आणि तिसरा चेंडू आणि परंतु 1 धाव काय रोखू शकले नाही ते फायटर संघ. आणि आत्तापर्यंत 3 धावा जमवण्यात यश आलंय ते आपल्या भावकी संघाला. आता पाहूया CA भूषण. आणि 1 धाव मिळते ती. 4 धावा. 4 चेंडू 4 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो वेद. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धावा. धावसंख्या होते ती 5. 5 चेंडू 5 धावा. पंच आपला निर्णय कळवायचा आहे. सुंदर असा टर्न, सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 5. पुढील होणारा सामना एकनिष्ठ विरुद्ध पहिले 8. दोन्ही कर्णधारांनी ही पहिली इनिंग झाल्यानंतर टॉस का बॉस कक्षाकडे यायचंय आणि नाणेफेक करून घ्यायची. एकनिष्ठ विरुद्ध पहिले 8. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या होती ती 6. 7 चेंडू 6 धावा. तेजस याचा पुढील चेंडू CA भूषण. डमी CA भूषण आणि चौकार. लाईफ बॉय चौकार. 2 चेंडू 10 धावा.
एक धाव आणि धावसंख्येत भर पडतोय तो. धावसंख्या होते ती 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. आणि झेल सुटलेला आहे तो श्रवणच्या हातातून. आणि 4 चेंडू 12 धावा झालेत आतापर्यंत. 12 धावा जमवण्यात यश आलंय ते भावकी संघाला. पाहूया षटकातील पुढील चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे वेद यांनी. आणि धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 13. षटकातील शेवटचा चेंडू. आणि काहीशी खडाजंगी पाहायला भेटते आपल्याला. अरे, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 14 धावा. भावकी या संघाची 14 धावा. परंतु बांगर साहेबांना बक्षीस हे जिंकण्यासाठी नव्हे, तर आपण जर हा सामना हारलात तर सनी रोकडे यांच्याकडनं 501 रुपयाचा आपल्याला पडतोय. पाहूया पुढील षटक. आणि 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते ती. धावसंख्या होते ती 15 धावा. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. आणि धावसंख्या होती ती 16. 1 चेंडू 16 धावा. आणि झेल. पंकज यांना वाटलं का आपण दोन्ही विकेट घेऊया, परंतु पंच कोण बाधेत कृपया कळवायचे. डमी सी. पंच पंच पंचांचा निर्णय अंतिम राहील. पाहूया षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या झाली ती 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. सूरज रोशन आता गोलंदाजी करतो तो. पुन्हा एकदा सोयर मारा. आणि जग्गू यांनी काय फसवी फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केलाय आणि गडी इथे बाद झालाय. आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या झाली ती 18 धावा झाल्यात. 18. 4 चेंडू 18 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि सुंदर मारलेला प्रयत्न, परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते. शेवटचा चेंडू. या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. आणि टॅप केलेला आहे, परंतु डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 20 धावां करून 21 धावांचं लक्ष दिलंय ते फायटर या संघाला. भावकी या संघाने 21 धावांचं लक्ष. हर्ष विषे यांचं सुद्धा येथे आगमन झालंय. त्यांचंही गोविंदा पथकातर्फे हार्दिक स्वागत. हर्ष विषे साहेब. चला, स्वयंसेवक चेंडूचा ताबा घ्यायचा आहे. धावसंख्या झाली ती 20. 21 धावांचं लक्ष आहे आपल्याला. 20 धावा केल्या आहेत त्या भावकी संघाने आणि आपल्याला 21 धावा विजयासाठी हव्या आहेत.
पाहूया आता फायटर संघ चेस करू शकतोय का या. आणि पाहूया पहिला चेंडू आणि बाद. सूरज विषयच्या पहिल्या चेंडूवरती पंकज पवार. आता सचिन बांगर यांच्यासाठी बक्षिसांचा वर्षाव होतोय. आपले 500 रुपये सनी रोकडे यांनी इथे जमा केले, परंतु त्यांची एकच अट आहे का आपण हा सामना हारायचा आहे. सुंदर अशा क्षेत्ररक्षण. धावसंख्या वाढते, 1 होते. धावसंख्येचं खातं 1 धावेने खाता खुलतंय ते फायटर संघाचा. पाहूया षटकातील तिसरा चेंडू. 3 चेंडू 2 धावा. आणि गडी बाद. 4 चेंडू 2 धावा आणि 2 गडी बाद झाले ते फायटर संघाचे. तेजस सामना करेल तो सूरज यांचा. आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो सूरज याचा गोलंदाजीवर. सचिन बांगर यांना बहुतेक बक्षिसाची पंच इथं आक्षेप आले, ते कापूस काढतात ते काय बघा. पाहूया पुढील चेंडू सूरज याचा आणि सुंदर असा फटका मारलाय तो, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्यांनी. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 3 धावा. अजूनही 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. धावसंख्या झाली ती 5 धावा. पंच आणि 4 गडी आतापर्यंत बाद झाले ते फायटर संघाचे. आणि तो आलाय, तो आलाय, तो आलाय. पोरं ऐकणार आता. मी जग्गू आउट नको उरू. सावया षटकातील पुढील चेंडू, परंतु 1 धाव. 1 धावेने धावसंख्या वाढते, ती धावसंख्या होती 6 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. आता तो आलाय. सचिन बांगर आपल्या बक्षीस इथे जमा झालंय, परंतु आपलं प्रदर्शन पाहून असं वाटतंय का बक्षीस समोरच्या संघाला आपण दिलेलं वाटतं 500 रुपयाचं. 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज फायटर या संघाला. आता तो आलाय. आणि प्रेक्षकांचा आता तो आलाय, आलाय. वा, आता तो आलाय. आणि कृपया वेळेचं बंधन आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी पॉइंट देण्यात येईल. चला तो आलाय. आणि ओ मार्वलस शॉट. जग्गूला
आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण सचिन बांगर यांचं. सचिन यांना बक्षीस वाढलेलं आहे, 1000 रुपये भेटतील जर आपण हा सामना हारलात तर. 4 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. एक 3 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. चेंडू द्या, चेंडू द्या, पटापट चेंडू द्या. पाहूया षटकातील पुढील चेंडू आणि गडी बाद. तो आला आणि गेला. सचिन बांगर यांना बक्षीस वाढलेलं आहे, आता 1500 रुपये झालंय. बघा आपल्या हातात अजूनही संधी आहे, अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहे. पुढील होणारा सामना एकनिष्ठ विरुद्ध कोण आहे रे? पहिले आठ एकनिष्ठ विरुद्ध आणि सामना जिंकलाय तो भावकी या संघाने आणि आपलं बक्षीस गमावलंय. चला नाणेफेकीसाठी यायचे पहिले 8 विरुद्ध पहिले 8 वाले इथे हजर झालेले आहेत. एकनिष्ठ संघ, जय महाराष्ट्र एकनिष्ठ संघ.